फाइंड द रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर थ्रू द व्ही शेप चॅनल. रेट ऑफ फ्लोचा अर्थ होतो डिस्चार्ज बाळांनो. काय होतं रेट ऑफ फ्लो म्हणजे काय? डिस्चार्ज. व्ही शेप चॅनल, ट्रँग्युलर बोला किंवा व्ही शेपचा बोला म्हणजे असं येईल तो. फिगर दिलेली तुम्हाला. टेक व्हॅल्यू सी इज इक्वल टू, याचा अर्थ तुम्हाला फॉर्म्युला कशाचा वापरायचा आहे? चेजिस फॉर्म्युला. कुठला? सी इज इक्वल टू दिला म्हणजे चेजिस फॉर्म्युला वापरा ना तुम्ही, बरोबर की नाही? अँड स्लोप ऑफ द बेड, बेड स्लोप म्हणजे बॉटम स्लोप, एस इज इक्वल टू 1/2000 दिला आहे. ओके का? चला मग आता आपण एक काम करूया. माझ्या लक्षामध्ये येऊन जातं बात काय, की जर समजा मी असा टाकला बाळांनो, हा 30चा आहे ना, हा होऊन जाईल 15चा. किती होऊन जाईल? 15 होऊन जाईल. ह्याला एक्स म्हणून घेऊ, याला एक्स म्हणून घेऊ. मला सांगा, जर तुम्ही टॅनचा फॉर्म्युला वापरायला गेलात, टॅन 15, हे बघा ना, एवढा त्रिकोण घेतला रे, एवढा तो टॅन 15 म्हणजे समोरची बाजू काय आहे? समोरची बाजू एक्स आहे, डिवाइड बाय लगतची बाजू म्हणजे उंची येऊन जाईल ती 4. मला सांगा बाळांनो, हा एक्स किती येऊन जाईल? तुम्ही का ना 4 × टॅन 15 करा सर. 4 × टॅन 15 करून द्या. किती? 2 टॅन 15. बस तेवढं. किती येते ते? एस डी किती येते? 0.071. 1.071. ठीक आहे. 1.071 म्हणजे 72. हा काय आला तुमचा? हा आला इकडची बाजू ही वाली. पण जर मी तुम्हाला टोटल जर काढायला लावला तर टोटल बी काढता येईल ना. आता याच्यावरून मला एक सांगा, तुम्हाला भेटलो बिल एक आला ना, तुम्हाला वाटतं त्याच्यातून एरिया काढता येईल ना? कसा काढा एरिया? 1/2 बेस इंटू 1/2 बेस किती आहे? हा अख्खा बेस आहे बाळांनो. बघा हा बेस किती आहे? हां बेस किती आहे? 2 टाइम्स 1.072. हा झाला त्याचा बेस. आणि हाईट किती बाळांनो त्याची? हाईट आहे 4 मीटर. मला सांगा किती उत्तर येईल? एरिया किती आला? तर तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये एरिया काढता यायला पाहिजे. बघा 6. हा आला 6.88 मीटरचा स्क्वेअर. काय आला? एरिया. चला मला आता तुम्ही त्याचे हे काढून दाखवा. काय म्हणतात त्याला? पेरीमीटर. पेरीमीटर काढण्यासाठी तुम्हाला इन्क्लाइन साईड काढावं लागेल ना रे बाळांनो. मग इन्क्लाइन साईड कशी काढणार मी? हा किती आहे? एक्स किती आला? 1.072. एक्स किती आला? 1.072. आणि उंची किती आहे? 4. मग तिरपी बाजू कशी काढणार तुम्ही? बघा इन्क्लाइन साईड कशी येईल? इन्क्लाइन साईड इज इक्वल टू अंडररूटमध्ये हे किती आहे? 1.072. 1.072चा स्क्वेअर प्लस ही उंची किती आहे? 4. 4चा वर्ग करा बरं किती येईल? तो हा झाला इन्क्लाइन साईड. किती आली बाळांनो सांगा? 4.35 मीटर. 35 रे, 4.35 मीटर. मला सांगा इन्क्लाइन बाजू जर आली तर इन्क्लाइन बाजू म्हणजे ही आली, ही किती आहे? 4.35 नाही रे, 32 येते का? 35 आहे? 35. ओके चलो 4 पॉईंट किती आहे? 35. मग इकडे बी किती राहील? 4.35. मग पेरीमीटर किती आला? पेरीमीटर किती आला? 4.35 गुणिले 2 सांगा. 8.70 मीटर हा आला पेरीमीटर. पेरीमीटर म्हणजे लांबी, पाण्यासोबत कॉन्टॅक्ट असणारी लांबी. मग ए आला, पी आला, आर काढून घ्या ना. आर काय असतो? ए डिवाइड बाय पी. एरिया डिवाइड बाय पी. ए किती आला? 6.88 डिवाइड बाय पी किती आला? 8.70 सांगा. 8.70. 0.79 आला मीटरमध्ये आर. अशा पद्धतीने आर पण झाला. फॉर्म्युला वापरा. आता काय फॉर्म्युला आपल्याकडे फॉर्म्युला आहे डिस्चार्ज बराबर एरिया इंटू, बरोबर. चलो तो डिस्चार्ज तर ठीक आहे, पण एरिया किती काढला आपण? हे काय 6.88. तो 6.88. व्हेलॉसिटी चेंजेस फॉर्म्युलाने कशी काढतात? सी अंडररूटमध्ये आर एस. मला सांगा डिस्चार्ज बराबर 6.88. सीची व्हॅल्यू दिली ना बघा ना. सी इज इक्वल टू 56 नाही. सी इज इक्वल टू किती दिले? 56. हे लिहून घ्यायचं. चला सी इज इक्वल टू 56 नाही. बरं सो सी इज इक्वल टू किती आहे? 56. अंडररूटमध्ये आरची व्हॅल्यू किती बघा? आर इज इक्वल टू 0.79. 0.79 आणि एस किती आहे? 1/2000. 1/2000. मग सांगा मला क्यूची व्हॅल्यू किती आली? 7.65. 7.65 मीटर क्यूब पर सेकंड.